काही या ठिकाणी घटना घडलेली आहे, मुलं देखील जखमी झालेली आहेत. काय कारवाईचा आदेश दिलेला आहे? अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. पिंपळाचं झाड आहे आणि इतकं मोठं झाड हे अकरा रोडवरून मला वाटतं शाळेची बस येत असताना ते अचानक कोसळलं मुळापासून. मुळाच्या इथे पण बघून आले काय परिस्थिती होती. इथे असलेल्या पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं दुर्दैवी घटना घडलेली आहे. जवळपास 13 मुलं होती आतमध्ये आणि त्यातला एक एका बाळाचं दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. मला खूप वाईट वाटतंय. त्याचा सगळा आढावा मी देणारच आहे. मी आता माहिती घेतली त्यावेळी मी विचारलं ट्रेनिंग केलं होतं का, तर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कळालं की आपलं झाडांचं ट्रेनिंग झालेलं होतं. परंतु ही जी घटना आहे ही आम्हाला डिनाय करता येणार नाही. त्या पद्धतीने पालिका प्रशासनाच्या माध्यमातून मी आढावा घेणार की का असं पडलं, किती वर्ष जुनं होतं. परंतु मी वारंवार बोलत होती पावसाळ्यात आणि त्याच्यानंतर पण ती ऑडिट करा. ही झाडं मुंबईची जवळपास 30-40 वर्ष जुनी आहेत. त्या सगळ्या झाडांचं ऑडिट करा म्हणजे आपल्याला कळेल की या पावसामध्ये एक बुम आहे ना तुमचा किती टाकतोय? वारंवार माझे आदेश येते. एक बुम आहे ना. मी आले मला वाटतं इकडे पण मी येऊन गेले आलेले तेव्हाही मी म्हटलं कामं चालू आहे. त्या सिमेंटचं पाणी त्या ठिकाणी जाऊन पडवी तयार होतात. ती पडवी घालू नाही पाहिजे. साईट इंजिनियर त्यांनाही वारंवार हे आदेश दिलेले. पण त्या ठिकाणी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून ह्या दुर्दैवी घटना आहे. त्या गोष्टीचं मला खरंच वाईट वाटलंय. तुम्ही झेड हॉस्पिटलमध्ये जाऊन बाळांना पण बघणार आहे त्या, पण अतिशय दुर्दैवी घटना घडली. तरी हा तिसरी घटना आहे. बिलकुलमध्ये एकदा नारळाचं झाड कोसळलं होतं त्या ठिकाणी, त्यानंतर 1.5-2 वर्षापूर्वी एका बसवर झाड कोसळतो. ही तिसरी घटना आहे. त्यात चिमुकलीचा झाड टाकतो याला जबाबदार कोण? खूप दुर्दैवी घटना आहे. अशा पद्धतीने फक्त शेतीवरच नाही मुंबईचं झाली पाहिजे. झाडांचं सर्वेक्षण झालंच पाहिजे. ही झाडं आता जुनी झालेली आहेत. ही जी मोठी मोठी चेंबूरला असेल पूर्ण मुंबईत असेल ती झाडं ज्या ठिकाणी लहान मुलांच्या शाळा लोक चालतात अशा वर्दळीच्या ठिकाणी ही जी झाडं आहेत त्या झाडांचं सर्वेक्षण झालं पाहिजे. ही झाडं क्षमता घेऊ शकतात आहे का येणाऱ्या अजून काळामध्ये, त्यांची ताकद उरली आहे का, किंवा त्यांची क्षमता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, किंवा अजिबात नसेल तर झाड काढावं लागेल का, त्याचा सगळा आढावा त्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेतला पाहिजे आणि तो घ्यायलाच लावणार असे आदेश पण मी आता ह्या ठिकाणी तेव्हाही दिले होते, आताही देते. ह्याच्यानंतर ही पावसाला सुरुवात झालेली, अजून 4 महिने 5 महिन्याचा पाऊस आपल्या सगळ्या मुंबईकरांना घ्यायचा आहे. तर पुन्हा ही घटना घडू नये त्याच्यासाठी पण आता आम्ही काळजी घेऊ. कारण एवढ्या पुढे घेतल्यावर त्या झाडाला पण जागाच नाही राहिली ना पसरायला सुद्धा. तेव्हा याची खात्री महानगरपालिकेच्या बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट आणि बिल्डिंग डिपार्टमेंटने केली पाहिजे. हे झालेली आहे 100% नाही. पण हा विषय आल्याला बरोबर माझं लक्ष त्या संरक्षण भिंतीकडे एवढ्यासाठी गेलं कारण ती संरक्षण भिंत बिल्डिंग पासून ती त्यांच्या ह्याच्याप्रमाणे बांधली असेल पण त्या झाडाला कुठेच जागा राहिली नाही. म्हणजे ते झाड नक्कीच कमकुवत झालं असेल आणि अशा पद्धतीने ते झाड ते आज जे कोसळले ते शेवटी एवढ्या मोठ्या पावसात आणि त्या वाऱ्यामध्ये ते कोसळले. या पद्धतीचे आता आदेश मी मुंबई महानगरपालिकेच्या पूर्ण अधिकाऱ्यांना भिडे मॅडमना पण बोलणार आहे की बिल्डिंग प्रपोजलमध्ये जर असे तुम्ही प्लॅन सँक्शन करता त्याला लागून असलेल्या त्या साईडच्या आतमध्ये असलेली झाडं तुमचं बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही संरक्षण वॉल उभी करता त्याला लागून असलेली झाडं ह्याचं सगळ्याचं सर्वेक्षण आता मी घ्यायला सुरुवात